नॉन कॉपरेशन मुवमेंट, असहकार चळवळ, इतिहासात हिस्ट्रीमध्ये तुम्ही रीड केली असेल. आज आपण त्याचा थोडासा डिफरंट पर्स्पेक्टिव्हने विचार करूया, एथिकल पर्स्पेक्टिव्हने, की नॉन कॉपरेशन मुवमेंट कशी एथिकल और फिलॉसॉफिकल पॉइंट ऑफ व्यू ने रिफ्लेक्ट होती है ना. गांधीजीच्या त्याच्या मागे काय एथिकल व्हॅल्यू, मोरल सेट्स होत्या, फिलॉसॉफिकल अँगल होता. दॅट इज व्हॉट वी नीड टू डिस्कस ओव्हर हिअर इन दिस क्वेश्चन. येस, अजून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 100% काही ना काही नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतील या डिस्कशन मधून. सो बघा क्वेश्चन काय. कन्सिडर द नॉन कॉपरेशन मुवमेंट of Gandhiji from the philosophical point of view, not from historical point of view, right? कोई GS1 चा क्वेश्चन नाहीये, हा क्वेश्चन आहे GS4 चा. ठीक आहे. सो सिंपली गांधीजीच्या असहकार चळवळीचा तात्विक और फिलॉसॉफिकल दृष्टिकोनातून विचार करा. मग डिमांड बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट असते गाईज डिमांड. डिमांड काय आहे की इथे आपल्याला नॉन कॉपरेशन मुवमेंट ऑफ गांधीजी याला कनेक्ट करायचंय विथ दी फिलॉसॉफी. म्हणजे गांधीजीची आणि बाकी ओव्हरऑल अस्पेक्ट काय फिलॉसॉफी असेल बिहाइंड द नॉन कॉपरेशन मुवमेंट दॅट वॉज केमेन्स्ड इन 1919 इटसेल्फ. ठीक आहे, 1922 इटसेल्फ. ठीक आहे. सो कळालंय, क्वेश्चनची डिमांड कळाली आहे. त्याच पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला आन्सर करायचं काय काय फिलॉसॉफिकल एथिकल पॉइंट ऑफ व्ह्यू असतील. इंट्रोडक्शन. मग इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही नॉन कॉपरेशन मुवमेंट बद्दल इन्फॉर्मेशन देऊ शकता. इट वॉज द व्हेरी फर्स्ट मास मुवमेंट दॅट वॉज ऑर्गनाइज्ड इन द कंट्री इन 1999 in order to oppose the British rule in India and their exploitative policy. So मग आता इथे काय फिलॉसॉफिकल है ना. इंट्रोडक्शन हार्डली एक 20-25 वर्डचा तुमचा इंट्रोडक्शन झालाय. ठीक आहे. आता तुम्ही आले बॉडीवर. ठीक आहे, मेन बॉडीला आन्सर कसं करायचंय पहिला. आता मग काय फिलॉसॉफिकल पॉइंट होता. सगळ्यात आधी गांधीजीचा जो कोर प्रिन्सिपल आहे तो आहे नॉन व्हायलेन्स. ठीक आहे, non-violence, that he find his life goal, that is to achieve everything with the help of non-violence and self-restraint itself. ठीक आहे. सो non-violence हा त्यांचा प्रिन्सिपल होता. that whatever you want to achieve, that is with the non-violence only, अहिंसा. ठीक आहे. सेकंड, that he was looking for self-restraint है ना. in a sense कि जिथे जिथे right non cooperation is not only against the British, equally it is against the common the individual feelings, right. जिथे आपण सबज्युगेशन ला एक्सेप्ट करतोय, जिथे आपण इम्पेरियलिस्टिक माइंडसेटला एक्सेप्ट करतोय, त्या सगळ्या माइंडसेटला रेस्ट्रिक्ट करायचंय आणि येस राईट त्याच्या थ्रू करायचंय है ना. ही वॉज ऍब्सोल्युटली अगेन्स्ट इम्पेरियलिस्टिक है ना, इम्पेरियलिझम. जिथे गांधीचं क्लिअर म्हणणं होतं ही वॉज नॉट अगेन्स्ट द ब्रिटिश. द ब्रिटिशर्स इवन दे वर ह्युमन बीइंग, बट द मेजर प्रॉब्लेम विथ द Britishers is what the feeling that they have, that is imperialistic feeling, that they want to exploit the colonies, and non-cooperation movement is just to oppose this imperialistic tendency, and that was still you will find lasted even afterwards also, right. मग त्याच्यानंतर जो आहे स्वदेशी और फिलॉसॉफिकल सेल्फ रिलायंट इंडिया, आत्मनिर्भर भारत, जो आज आपण प्राईम मिनिस्टर मोदी म्हणताय तसाच तो पॉइंट होता स्वदेशी, वेर वी आर रिकॉग्नाइजिंग दी कंट्रीब्युशन्स गिवन बाय आवर कॉमन इंडिव्हिज्युअल इटसेल्फ, राइट. हियर यू विल फाइंड आपण स्वदेशीला कसं प्रमोट करतोय, लोकल मेड गुडला कसं सपोर्ट करतोय. दॅट वॉज द व्हेरी फिलॉसॉफिकल पॉइंट ऑफ व्ह्यू ही वॉज हॅव्हिंग बिहाइंड इट. ठीक आहे. त्याच्यानंतर ही वॉज व्हेरी डेमोक्रॅटिक अँड looking for a grassroots democracy. बघा फिलॉसॉफी काय होती. Because this movement was a mass movement in itself, right. In a sense कि इथे from agriculture laborers till you will find industrialists all participated, and that has made it a pan India movement itself. Yes, you will find grassroots democracy is what the very philosophy behind this aspect of Gandhiji's non-cooperation movement. ठीक है. Next असेल you will find the crucial aspect where women and inclusivity, where
See, not only this movement, but all movement that led by the Gandhiji will find they were equally contributed by the women. है ना, टेक फॉर सिव्हिल डिसोबिडियन्स, क्विट इंडिया मुवमेंट, सगळ्या मुवमेंट मध्ये विमेनचं पार्टिसिपेशन आहे. आणि गांधीजीची ही फिलॉसॉफी जी आहे इन्क्लुझिव्हिटी है ना, त्यांनी काँग्रेसची मेंबरशिप फार्मर्सला चीप पैशामध्ये अवेलेबल करून, कमीत कमी पैशामध्ये, जिथे त्यांना ऍक्च्युअल पार्टिसिपेशन पाहिजे होता ग्रास रूट लोकांचा, बरोबर, सो तळागाळातल्या लोकांचा. मग ही इन्क्लुझिव्हिटीची फिलॉसॉफी सुद्धा ते सोबत घेऊन चालले आहेत, राईट, इन्क्लुझिव्हिटीची फिलॉसॉफी सुद्धा, राईट. सो यू विल फाइंड गांधीजीची ही जी फिलॉसॉफी आहे, राईट, बिहाइंड नॉन कॉपरेशन मुवमेंट सिम्पली, अँड नॉन कॉपरेशन इटसेल्फ आहेच आहे ना, की नॉन कॉपरेशन थ्रू आम्ही तुम्हाला काय करणार, अपोज करणार आहे. वी विल रॅदर फोर्सेस यू टू एक्सेप्ट आवर डिमांड टू गिव्ह आवर राईट्स इटसेल्फ. येस, सो यू विल फाइंड लेबर राईट्स वगैरे आहेच, मग याच्यामध्ये तुम्ही कनेक्ट करू शकता. कन्क्लुजन, दस यू कॅन सिम्पली कनेक्ट विथ फ्युचर ऑल्सो ऑफ नॉन कॉपरेशन. आणि त्याच्यानंतर कशा या हे सेम फिलॉसॉफी फर्दर सुद्धा कंटिन्यू राहिला इन द क्विट इंडिया, इन द सिव्हिल डिसोबिडियन्स आणि बाकी अजून डिसिजन मेकिंग मध्ये. तर तुम्ही काय करू शकता, कन्क्लुजन मध्ये असा स्ट्रेच करून अल्टिमेटली एंड करू शकता. मला वाटतंय हा क्वेश्चन तुम्हाला काहीतरी डिफरंट पर्स्पेक्टिव्ह किंवा अप्रोच देऊन गेला असेल है ना. काही अजून पॉइंट ऑफ व्ह्यू असतील तर लेट मी नो इन दी कमेंट बॉक्स. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा टू चॅनल. थँक्यू.